त्वरित बातम्यांचा वेगवान आढावा। दौंड शहरातील महादेव नगरमध्ये म्हशीच्या गोठ्यात बंदी असलेल्या इंजेक्शनचा मोठा साठा आढळून आलेला आहे। म्हशीच्या दुधामध्ये वाढ व्हावी यासाठी इंजेक्शन दिलं जातं, मात्र हे औषध मानवी आरोग्यास धोकादायक आहे, त्यामुळे यावरती बंदी घालण्यात आली। हिंगोली जिल्ह्यामध्ये लाडकी बहीण योजनेतून 8 महिलांनी आपले अर्ज मागे घेतलेले आहेत, परंतु या 8 अर्जांपैकी 4 अर्ज हे पुरुषांनी भरलेले असल्याचं समोर आलंय। 4 पुरुषांनी लाडकी बहीण योजनेचे 6 हप्ते देखील उचलले आहेत। या 4 पुरुषांकडून ही रक्कम वसूल केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली। चुनाभट्टी रेल्वे स्थानकावरती महिला पोलिसांमुळे एका महिलेचा जीव वाचलेला आहे। चुनाभट्टी रेल्वे स्थानकावरती उतरत असताना ड्रेस मागील महिला प्रवाशाच्या बॅगच्या चेनमध्ये अडकला आणि महिलेचा तोल गेलेला। यानंतर ही महिला लोकलच्या दारात लटकत होती। दरम्यान महिला पोलिसांनी प्रसंगावधान राखत संबंधित प्रवासी महिलेचं प्राण वाचवलेलं आहे। एसटी महामंडळावरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलेल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती ही तात्पुरती असून लवकरच तिथे एखाद्या राजकीय व्यक्तीला जबाबदारी देण्यात येईल। हे फक्त एक महामंडळ असून महामंडळाच्या अध्यक्षांनी कोणताही निर्णय घेतला तरी शेवटी या खात्याचा मंत्री म्हणून अंतरिम निर्णय मीच घेत असतो, अशी स्पष्टोक्ती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली। नाशिकच्या रामकुंड इकडे होणाऱ्या गोदा आरतीवरून पुरोहित संघ आणि रामतीर्थ गोदावरी सेवा समिती पुन्हा एकदा आमनेसामने आले। राज्यपाल रामतीर्थ गोदावरी सेवा समितीच्या गोदा आरतीला उपस्थित राहणार आहेत, मात्र पुरोहित संघाने राज्यपालांना पत्र लिहून त्यांच्या पारंपरिक गोदा आरतीला उपस्थित राहण्याची विनंती केली। मुंबईमध्ये जीबीएसचा संशयित रुग्ण आढळलेला आहे। अंधेरी पूर्व परिसरात एकाला जीबीएसची लागण झाली असून 7 हिल रुग्णालयात या रुग्णावरती उपचार सुरू आहेत। दरम्यान मुर्जी पटेल यांनी रुग्णालयात जाऊन पाहणी केली आहे। चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नोकर भरतीची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर दखल घेत आदेश जारी केलेले आहेत। नोकर भरती प्रकरणाच्या चौकशीचे आदेश सहकारी संस्था नागपूरच्या विभागीय सहनिबंधकांनी जिल्हा उपनिबंधकांना दिले आहेत। जळगावच्या सराफ बाजारात 24 दिवसात सोनं 5,000 रुपयांनी वधारलेलं आहे, तर चांदीच्या भावात सुद्धा 2,500ची वाढ झालेली आहे। सोन्याचे दर 90,000च्या उंबरठ्यावरती असून चांदीचे दर 1 लाखांच्या पार जाणार आहेत। रिझर्व्ह बँकेकडून रेपो रेटमध्ये 25 बेसिस पॉईंटची कपात करण्यात आलेली आहे। रेपो रेट 6.5% आता 6.25% आलेला आहे। कर्जाचा हप्ता कमी होणार असल्यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे। राज्यभरातील 20,000 मासेमारी तलावांची तपासणी होणार आहे। गोड्या पाण्यातील मासेमारीची मक्तेदारी मोडीत काढण्यासाठी मंत्री नितेश राणेंनी हा मोठा निर्णय घेतला आहे। सैफ अली खानवरील हल्ल्याप्रकरणी तपास करणाऱ्या पोलीस दलाला मोठं यश आलेलं आहे। आरोपी शरीफुलच्या बोटांचे ठसे जुळलेले असून आता अंतिम अहवालाची प्रतीक्षा आहे। आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल घुगे यांनी अधिकाऱ्यांसह भिवंडी तालुक्यातील कुरुंद, अनगाव, पिलंज या गावामध्ये जाऊन विविध विकास कामांची पाहणी केली आहे। शासनाकडून राबवल्या जाणाऱ्या योजनांअंतर्गत कामाची त्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली आहे। इंदोरच्या अभ्यास दौऱ्यावरती असलेल्या पुणे टीमला इंदोरचे पालिका आयुक्त शिवम वर्मा यांनी स्वतः मार्गदर्शन केलेलं आहे। इंदोरमधील यशस्वी कचरा मॉडेलचं रहस्य पुणेकरांसमोर उलगडून दाखवलं आहे। पुण्यात आंबेडकरी संघटनांनी जिल्हाधिकारी कार्यालयावरती मोर्चा काढला। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुण्यातील सांस्कृतिक भवन विस्तारीकरणाची मागणी यावेळेला करण्यात आली। नवी मुंबईतील एपीएमसी बाजार ड्रॅगन फळाचे दर हे गगनाला भिडलेले आहेत। ड्रॅगन फ्रूट आता 300 ते 350 रुपये किलोने विकले जात आहे। मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरती वाहतूक कोंडी झाली आहे। पालघरमधील मनोर ते दुर्वेस या इथे ट्रॅफिक जाम झालेला आहे। काँक्रिटीकरणाच्या कामामुळे रोजच्या वाहतूक कोंडीला चालक त्रस्त झाले। बेटी बचाओ बेटी पढाओ उपक्रमाअंतर्गत भोईवाडा पोलिसांच्या वतीने बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या रॅलीमध्ये महिला पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि अंमलदार यांनी सहभाग नोंदवला आहे। महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांमध्ये अनेक गैरव्यवहार आढळले। लोकसभेनंतर विधानसभेआधी 39 लाख मतदार वाढले असा आरोप राहुल गांधींनी केलाय। महाराष्ट्राच्या लोकसंख्येपेक्षा अधिक मतदार कसे असा सवाल राहुल गांधींनी उपस्थित केलाय।
मी आरोप करत नाही, मी पुरावे देतोय. 5 वर्षात 34 लाख मतदार वाढले. आमची मतं कमी झाली नाहीत तर भाजपची मतं वाढली, असं राहुल गांधींनी सांगितलंय. निवडणुकीच्या 5 महिन्याआधी मतदार कसे वाढले असा सवाल राहुल गांधींनी उपस्थित केलाय. निवडणूक आयोग जिवंत असेल तर राहुल गांधींच्या प्रश्नांना उत्तर द्यावी, असं संजय राऊत म्हणाले. आता 39 लाख मतं बिहारमध्ये जातील, ते वोट फिरतच राहणार, दिल्लीतही जाणार, अशी टीका संजय राऊतांनी केली. लोकसभा आणि विधानसभेची फोटोसहित मतदार यादी आम्हाला द्यावी, अशी मागणी राहुल गांधींनी केलेली आहे. तर्कशुद्ध उत्तरासाठी मतदार यादीच्या चौकशीची गरज आहे. काहीतरी चूक असल्याने निवडणूक आयोग आम्हाला उत्तर देत नाही, असं राहुल गांधी म्हणाले. दिल्लीत होणाऱ्या पराभवासाठी राहुल गांधींकडून कव्हर फायर करण्याचा प्रयत्न सुरू, असा आरोप देवेंद्र फडणवीसांनी केलाय. निवडणूक आयोगाने आधीच उत्तरं दिली आहेत. राहुल गांधींनी पराभवाचं आत्मचिंतन करावं, असं फडणवीस म्हणाले. ईव्हीएम बंद करा, मतपत्रिकेवरती मतदान घ्या, अशी मागणी सुप्रिया सुळेंनी केली आहे. पराभवाचं दुःख नाही, पण आयोगाने न्याय करावा, निवडणूक आयोग पारदर्शक असावा, असं सुप्रिया सुळे म्हणाले. आमचे पक्ष फोडले, अजूनही कोर्टात लढाई सुरू आहे. साताऱ्याची जागा आम्ही हरलो कारण तुतारी ट्रम्पेटच्या नावाचा संभ्रम निर्माण झाला, असं मत सुप्रिया सुळेंनी मांडलं. अनेक लोक संपर्कात आहेत, हे निश्चित आहे. टप्प्याटप्प्याने प्रवेश निश्चित होतील. 90 दिवसात 10 ते 12 माजी आमदार सोबत येणार, असा दावा मंत्री उदय सामंतांनी केलाय. सत्ताधाऱ्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. जाणीवपूर्वक खोट्या बातम्या पसरवल्या जात आहेत. खासदार फुटणार अशी मुद्दाम पुढी सोडली गेली, असा आरोप अरविंद सावंत यांनी केलाय. शिंदेंचं नेतृत्व ठाकरेंपेक्षा उजवं हे अनेकांना मान्य झालंय. त्यामुळे लवकरच शिवसेनेत मोठे प्रवेश होतील, असा दावा करत मंत्री उदय सामंत यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधलाय. सर्व खासदार ठाकरेंच्या शिवसेनेसोबतच आहेत. सर्व खासदार निष्ठावंत आहेत, संशय घेऊ नका, असं अरविंद सावंत म्हणाले. शिंदे गटाचे रोज नवे मंत्री गटांगळ्या खात आहेत. बीडच्या बातम्या रोखण्यासाठी अशा पुड्या सोडल्या जात आहेत, असा आरोप त्यांनी केला. ऑपरेशन टायगर नाही तर ऑपरेशन रेड्याची शिंग झालेलं आहे, असा खोचक टोला संजय राऊतांनी लगावलाय. 6 काय त्यांनी 9 पण संपर्कात असल्याचं सांगायला हवं. ते कोणत्या गुंगीत आहेत ते तपासायला हवं, अशी टीका संजय राऊतांनी केली. फडणवीस रोज शिंदेंच्या शिवसेनेचं ऑपरेशन करतायत. शिंदे गट हा भाजपाच्या पोटातील अपेंडिक्स आहे, ते केव्हाही कापतील, असा घणाघात संजय राऊतांनी केलाय. तर उबाटा म्हणजे काँग्रेसच्या शरीरातील मूळव्याध आहे, असं म्हणत नरेश मस्केंनी राऊतांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलंय. उबाटाला घरघर लागली असून उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि संजय राऊतच त्या पक्षात राहतील, असं मस्के म्हणाले. उद्धव ठाकरेंकडे कोणी राहायला तयार नाही, राऊतांसारखे लोक पक्षाला बुडवतात, अशी टीका संजय शिरसाट यांनी केली आहे. खासदार संजय राऊतांनी लाडकी बहीण योजनेवरून सरकारवरती निशाणा साधलाय. हळूहळू अनेक लाडक्या बहिणी यादीतून वगळतील, असं संजय राऊत म्हणाले. निवडणुकीत फायदा होण्यासाठी सरकारने लाडक्या बहिणींना पैसे दिले. आता त्यांची नावं वगळून सरकार लाडक्या बहिणींचा अपमान करत आहे. त्याचं उत्तर सरकारला द्यावं लागेल, असा हल्लाबोल नाना पटोलेंनी केला आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवरती राज्य सरकारने नवीन नियम निकष लावल्याचं, त्यामुळे लाखो बहिणींच्या डोक्यावर सध्या अपात्रतेची टांगती तलवार आहे. मात्र यात अद्याप कोणतीही नवीन तरतूद केलेली नाही, असं वक्तव्य करत शिक्षण मंत्री दादा भुसेंनी संभ्रम निर्माण केला आहे. लाडकी बहीण योजना लाभार्थ्यांमध्ये 1 महिन्यात 5 लाखांची घट झाल्याची माहिती समोर आली आहे. छाननी प्रक्रियेदरम्यान लाभार्थ्यांमध्ये घट होते. डिसेंबरमध्ये 2,46,00,000 लाडक्या बहिणी लाभार्थी होत्या, तर जानेवारीमध्ये हा आकडा 2,41,00,000 लाखांवरती आला आहे. नाफेडकडून हमीभावानं होणारी सोयाबीन खरेदी बंद करण्यात आलेली आहे. मात्र वाशिम जिल्ह्यातील ऑनलाईन नोंदणी केल्याने 21,502 शेतकऱ्यांच्या सोयाबीनची खरेदी अद्यापही बाकी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. शासनाने मुदतवाढ न दिल्याने सोयाबीन खरेदी केंद्र आजपासून बंद झाली आहेत. धाराशिव जिल्ह्यातील 12,000 नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांचा सोयाबीन खरेदी न करताच खरेदी केंद्र बंद करण्यात आली. वर्ध्यामध्ये CCIची कापूस खरेदी बंद करण्यात आलेली आहे. त्यामुळे शेकडो शेतकऱ्यांनी घरात कापूस साठवून ठेवलेला आहे. यावेळेला कापूस खरेदी लवकरात लवकर सुरू करावी, अशी मागणी केली जाते. हिंगोलीच्या वसमत तालुक्यातील कुरुंदा इथे अल्पभूधारक शेतकऱ्याने 2 एकर शेतीमध्ये ऊसाची लागवड केली आहे. पण याच ऊसामध्ये आंतरपीक म्हणून गहू देखील पेरलेला आहे. दोन्ही पिकांना चांगलं उत्पन्न मिळण्याची अपेक्षा शेतकऱ्याला आहे. जळगावच्या बाजारात सध्या शेंगदाण्याला अच्छे दिन आलेले आहेत.
शेंगदाण्याला बाजारात 100 रुपयांचा दर मिळतोय, तर पुढील 1.5 महिना तरी शेंगदाणे त्याचे दर जे आहेत ते 100च्या घरात राहण्याची शक्यता आहे. मावळमधील गुलाब व्हॅलेंटाईन डेसाठी सज्ज झालेत. यावर्षी गुलाबांना मागणी कमी झाल्याने दरामध्ये घसरण झाली. आर्टिफिशियल फुलांमुळे फुलशेती धोक्यात आली. बुलढाण्यातील बँक ऑफ बरोडा खामगाव शाखेने शेतकऱ्यांच्या खात्यात आलेली शासकीय मदत परस्पर पीक कर्ज खात्यामध्ये कापून घेतली होती. न्यूज 18 लोकमतच्या बातमीनंतर आता शेतकऱ्यांचे कापलेले पैसे बँकेने परत करायला सुरुवात केली आहे. भंडारा जिल्ह्यातल्या पिंपळगाव सडक इकडे मागील 5 दिवसांपासून शंकरपटाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. शंकरपट सळसळत्या उत्साहात न्हाऊन निघालेला असून शेवटच्या दिवशी वाऱ्याचा वेगाचा थरार लाखो नागरिकांनी अनुभवला आहे. येवल्यात मुलाच्या निधनाची बातमी समजताच त्याच्या आईने सुद्धा प्राण सोडलेला आहे. धक्का बसल्याने आईचा मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण गावावरती शोककळा पसरली. मेळघाटातील रेहट्या खेडा इथे महिलेची धिंड काढल्याप्रकरणी चिखलदरा पोलिसांवरती कारवाई करण्यात आलेली आहे. ठाणेदारासह 3 पोलीस अंमलदारांना निलंबित केलं आहे. आफ्रिका खंडातील केनिया, टांझानिया या देशात आढळणारा दुर्मिळ बाओबाब म्हणजेच गोरख चिंच वृक्ष वेंगुर्ले तालुक्यातील मापण गावात मागील अनेक वर्ष निर्धोकपणे उभा आहे. मापण इथल्या भोगटे कुटुंबियांकडून शेकडो वर्षांपासून या झाडाची निगा राखली जाते. सातपुड्यातील युवा आदिवासी कवी संतोष पावरा यांची कविता आता विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात समाविष्ट केली जाणार आहे. सातपुड्यातील कुपोषणासारख्या ज्वलंत प्रश्नावरील कवितेचा विद्यापीठ अभ्यासात समावेश केला जाणार आहे. जळगाव शहरातील लाकूड पेठमध्ये अज्ञात माथे फिरू नये रिक्षाला आग लावली आहे. आगीमध्ये सुमारे 2.5 लाखांचं आर्थिक नुकसान झालेलं आहे. पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू आहे. फोनवर बोलत दुचाकी चालवणाऱ्याला रोखल्यामुळे वाहतूक पोलिसावर प्राणघातक हल्ला करण्यात आलेला आहे. राजेश गणपत नाईक असा गंभीर जखमी झालेल्या पोलीस हवालदाराचं नाव आहे. पुण्याच्या फुरसुंगीतील भेकराई चौकात हा सगळा प्रकार घडलेला आहे. हल्ला करणारा आरोपी फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. कुडाळ तालुक्यातील जाराब 0 पॉईंटवरती थांबलेल्या पर्यटकांना बेदम मारहाण करण्यात आलेली आहे. चहा पिण्यासाठी थांबला असता चहामध्ये माशी पडल्याने पर्यटकांनी निदर्शनास आणून दिलं. यावरून झालेल्या वादातून हॉटेल मालक आणि अन्य 5 ते 6 जणांनी त्या पर्यटकाला दोरीने बांधून जोरदार मारहाण केली. सांगलीच्या जत तालुक्यातील करजगी इथे 4 वर्षीय चिमुरडीची हत्या झाल्याची घटना घडली होती. दरम्यान या चिमुकलीवरती अत्याचार झाल्याचं शवविच्छेदन अहवालात समोर आलंय. बीडच्या केज मांजरचुंबा रोडवरती सांगवी गावाजवळ टेम्पो आणि जीपचा भीषण अपघात झाला. यामध्ये लग्नाचा बस्ता खरेदी करण्यासाठी जात असलेल्या दोघांचा मृत्यू झालेला आहे. लग्नाचा बस्ता खरेदी करण्यासाठी 5 जण अहिल्यानगरकडे जात होते त्यावेळेला अपघात घडलाय. इचलकरंजी शहरातील स्वामीमळा परिसरामध्ये चारित्र्यावरती संशय घेत धारदार शस्त्राने पत्नीच्या मानेवरती वार करत तिची हत्या करण्यात आलेली आहे. या हत्येनंतर संबंधित महिलेचा पती दीपक धावतेने पोलीस स्टेशनमध्ये जाऊन हत्येची कबुली दिली असून शिवाजीनगर पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. आणि सगळ्या वेगवान बातम्यांनंतर एक छोटासा ब्रेक घेतो. लगेचच परत येतो. पाहत राहा न्यूज 18 लोकमत.